हे सगळं ही 100 म्हणजे 1894 सालची पहिली फ्रेम, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदरच्या सगळ्या ह्या फ्रेम आहेत. या ठिकाणी ज्या आता रेड्डी साहेबांनी सांगितलं, ह्या सगळ्या फ्रेम्स स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. त्यामुळे आजच्या तरुणांना, आजच्या युवकांना, आजच्या लहान मुलांना सुद्धा अरे भारतीय स्वातंत्र्यापूर्वीच्या ह्या फ्रेम आणि त्या ओरिजिनल फ्रेम्स आहेत. म्हणजे मी आता जे मला कुठल्या तरी एका आमच्या पत्रकार मित्राने दाखवलं की शिवाजीचं स्पेलिंगसुद्धा त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्पेलिंग आहे SHIWAEE असं अशा प्रकारचं असायचं. तर तेही त्यांनी मला सांगितलं. मी विचारलं त्यांना कुतूहलाने की असं कसं स्पेलिंग, तर म्हणे त्यावेळेस असं स्पेलिंग असायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक आकर्षणाचं केंद्रच आहे असं म्हणावं लागेल, कारण एवढ्या जुन्या फ्रेम्स आपल्याला आज बघायला मिळतात. म्हणजे आता 1994 म्हणजे जवळजवळ 130 वर्षापूर्वीच्या फ्रेम्स आहेत. म्हणजे ह्या सगळ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला ह्या अशा गोष्टी सगळ्या आवर्जून बघायला मिळतील. झाकीर हुसेन देखील आले होते, त्यांच्यासाठी काय वेगळं असणार या ठिकाणी? पहिलाच कार्यक्रम जो होता 11 वर्षापूर्वीचा, ते झाकीर हुसेन यांच्या तबलावादनानं कार्यक्रम तो झाला होता. त्यांना आदरांजली, आम्ही श्रद्धांजली अर्पण तर करणारच आहोत, परंतु तरंग स्टेजवर आम्ही तशा प्रकारचा कार्यक्रम त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूने करणार. मुख्यमंत्री 11 तारखेला किती वाजता येणार, काय कार्यक्रम? संध्याकाळी त्यांना सांगितलं तुमचा आवडता गायक कोणता, त्यांनी सांगितलं अभिजित भट्टाचार्य. किती तारखेला असं मला विचारलं, तर मी सांगितलं अभिजित भट्टाचार्य 11 तारखेला त्यांचा कार्यक्रम आहे, संध्याकाळी 7 ते 10च्या दरम्यान तुम्ही केव्हा या, तर ते येतील. आता गेल्या वेळेस 2 वर्षापूर्वी ते आलेले, त्यावेळेस ते मैथिली ठाकूरचा कार्यक्रम होता, जवळजवळ 2-2.5 तास बसले होते, कारण गायनावर त्यांचं विशेष प्रेम आणि त्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना तर जवळजवळ 200-250 गाणी तर तोंडपाठ आहेत. हां, म्हणजे तुमच्यासारख्या काही सिनियर पत्रकारांनी मागणी केली की एखादा गाणं गाऊनच दाखवा सर. हां, मी पण तुमच्या वतीनं बोलेन की बाबा जरा तुम्ही सुद्धा. नाही, त्या बाबतीत मला काही कल्पना नाही, अजून त्या विषयावर काही चर्चा झालेली आहे. ते विचारा ना तुम्ही. पर्यटन स्थळासाठी अनेक वेळा मागणी होत असते. नाही, पर्यटन स्थळाची मागणी करायची गरज नाही. उपवन हे आकर्षणाचं केंद्र आणि पर्यटन केंद्र म्हणून ठाणेकरांना आहे. आपल्याला पर्यटन स्थळ करून अजून त्याच्यामध्ये गजबज वाढवायची पण नाही आहे. पर्यटन स्थळाची काही गरज नाही आहे, कारण हे ठाण्याचं सौंदर्य आहे आणि असं सौंदर्य कुठेच नाही आहे. मी उपवन आर्ट फेस्टिवल आम्हाला 50% सांगतो की आम्ही ह्या 50%मध्ये सहभागी आहोत, की आम्ही मेहनत केल्यामुळे हा आर्ट फेस्टिवल एवढा वर गेलेला आहे. परंतु खरं तर निसर्गाचे आभार मानायला पाहिजे की निसर्गानं आम्हाला एका बाजूला येऊरचा डोंगर, दुसऱ्या बाजूला उपवनचा तलाव, अशा प्रकारचं हे निसर्ग सौंदर्य निसर्गानं दिल्यामुळे आम्ही हा फेस्टिवल एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करू शकतो. त्यामुळे श्रेय आमचं 49%, परंतु निसर्गाचं 51% श्रेय असं मी म्हणायला माझी निश्चितपणे माझी ती भावना आहे. सर, तुम्ही रोपवेसाठीचा जो प्रस्ताव होता पण बरेच वचननाम्यामध्ये तुमचा होता, तो तर मार्गी लागतो असं दिसतंय. पण त्याचप्रमाणे येऊरमध्ये सुद्धा आपण काही वर्षापूर्वी रोपवे व्हावा आणि लोकांना येऊरचा आनंद घेता यावा असं येऊरचा. नाही, पहिली तर गोष्ट सांगतो, येऊरला रोपवे व्हावा अशी मी कधी मागणी केली नाही. येऊर हे पर्यटन स्थळ विकसित होत असताना येऊरला एक रिझर्वेशनची लँड आहे, त्या म्हणजे ती फॉरेस्टची आहे आणि त्या रिझर्वेशनच्या लँडवर येऊरचं जे सौंदर्य आहे आणि येऊरची आदिवासींची जी संस्कृती आहे ती संस्कृती सर्वसामान्य जनतेला कळावी यासाठी त्या ठिकाणी त्या पर्यटन स्थळ निश्चित करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी एक चांगली वास्तू असावी आणि जवळजवळ 5 कोटी रुपये त्या वास्तूसाठी आपण मंजुरी केलेली आहे. परंतु फॉरेस्टच्या काही अडचणींमुळे ते प्रकरण आता नागपूरला प्रलंबित आहे, परंतु आता फॉलोअप करून मी लवकर ती मंजुरी आणेल. सर, नितीन गडकरींची भेट घेतलेली आहे, नवीन उपक्रम येणार आहे, वाहतुकीमध्ये बदल नाही. बघा, आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत सगळे, आता आर्ट रिलेटेड सगळी लोक ह्या ठिकाणी आहे. मी तर राजकीय क्षेत्रामध्ये गेले 30 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. एकनाथ शिंदे साहेबांचं एक स्वप्न आहे की ह्या ठाणे जिल्हाच नव्हे तर MMR क्षेत्र हे भविष्यामध्ये जी वाहतूक कोंडी ह्या MMR क्षेत्रामध्ये होती ती भविष्यात होता कामा नये, म्हणून शिंदे साहेबांनी अनेक प्रकल्प, कोस्टल रोड असू द्या किंवा बोरिवली ठाणेचा टिकुजिनी वाडीचा जो टनल असू द्या किंवा आत्ताच निविदा प्रक्रिया पार पडलेला
जो आमचा गायमुख चौपाटीपासून पूर्ण फाउंटन हॉटेलपर्यंतचा टनल असू द्या किंवा पुढचा एलिव्हेटेड रस्ता असू द्या, असे सगळे प्रकल्प आम्ही मार्गी आणतोय. परंतु ही काळाची गरज आहे. भविष्यामध्ये MMR क्षेत्र अजूनही फार मोठं झपाट्यानं वाढत आहे. तुम्हाला लोकसंख्येचा जर आलेख बघायला गेलो तर गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये ही लोकसंख्या जवळजवळ दुपटीनं झालेली आहे आणि त्यामुळे डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे. रोपवेचा हा पर्याय आहे. रोपवे बस आतापर्यंत रोपवे ही फक्त पर्यटन स्थळामध्ये एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर, एका समुद्र किनाऱ्यावरून दुसऱ्या समुद्र किनाऱ्यावर किंवा एका बर्फाच्या डोंगरापासून दुसऱ्या बर्फाच्या डोंगरापर्यंत, स्वित्झर्लंडला वगैरे जसं असतं त्या पद्धतीच्या ह्या कल्पना होत्या. परंतु आता ही रोपवे जी केबल कारच्या माध्यमातून जर तुम्ही टॅक्सी सर्व्हिस चालू केली, प्रवासी वाहतूक जर चालू केली, तर भविष्यामध्ये जमिनीवरचा जो भार आहे तो हवेमध्ये जाईल. म्हणजे जेणेकरून हवाई बस किंवा हवाई वाहतूक असं म्हणायला हरकत नाही. मेट्रो ज्या पद्धतीनं आपण MMR क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नेतोय, तशाच पद्धतीने ही रोपवेची वाहतूक जर प्रत्येक ठिकाणी नेली तर त्याचा भविष्यातील येणाऱ्या पिढीला फायदा होईल. हे प्रकल्प जे आहे ते आम्ही आमच्यासाठी नाही, परंतु येणाऱ्या पिढीसाठी हे प्रत्यक्षात उतरवतोय. आणि माननीय नितीन गडकरी साहेबांचे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो की मी जेव्हा प्रस्ताव केंद्राला सादर करायला गेलो तत्पूर्वी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आणि त्यांनी ह्या प्रकल्पाला खरोखर मान्यता दिली, म्हणून मी गडकरी साहेबांकडे प्रेझेंटेशन देऊ शकलो. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मी गडकरी साहेबांना माझे डेव्हलपमेंटच्या बाबतीत आयडॉल मानतो की ते राज्याचे PWD आणि MSRDCचे मंत्री असताना ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये त्यांनी नितीन कास्टिंगचा उड्डाणपूल असू द्या किंवा मुंबईतले 56 उड्डाणपूल असू द्या, हे आणि मुंबई ते पुणे जी सर्व्हिस त्यांनी दिली ह्या रस्त्याच्या माध्यमातून एक्सप्रेसवे, तर ही त्यांच्या काळातील 1995 ते 2000च्या काळामध्ये झालेली डेव्हलपमेंट आहे. आणि त्यामुळे आता वाहतुकीवर जो ताण पडायला हवा होता त्यापेक्षा कमी ताण पडतोय. आणि मी जेव्हा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केला तेव्हा खरोखर त्यांनाही ह्या गोष्टीचा आनंद वाटला आणि त्यांनी सांगितलं की ही काळाची गरज आहे, आपल्याला प्रताप करायला हवं. आणि ताबडतोब मी त्यांना प्रस्ताव दिल्या त्यांनी ते माझं प्रेझेंटेशन बघितलं. त्यांचे जे प्रधान सचिव आहेत वाहतूक खात्याचे, त्यांना ताबडतोब सांगितलं, त्यांनी लिहून दिलं की बाबा ताबडतोब तुम्ही हा प्रस्ताव मार्गी लावा. म्हणजे आता आपण रोपवेचा प्रस्ताव MMR क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या जागी करू शकतो आणि कुठे कुठे ते रोपवेकरण काय होतं की मेट्रो आपण U-टर्न मध्ये फिरू शकतो, L मध्ये फिरू शकतो, परंतु रोपवे आपल्याला सरळच न्यावा लागतो. म्हणजे रोपवेचा जो मार्ग आहे तो आडाते असे केबल असल्या कारणानं वळवू शकत नाही आपण. ज्या ठिकाणी स्ट्रेट मार्ग तुम्हाला मिळेल त्या स्ट्रेट मार्गावरच आपण रोपवे नेऊ शकतो. दुसरं एक महत्त्वाचा अडसर म्हणजे ह्या सगळ्या MMR क्षेत्रामध्ये उंच उंच इमारती आहेत. ते उंच इमारतींवरून आपण घेऊन जाऊ शकत नाही किंवा काही छोट्या इमारती असेल त्याच्यावर घेऊन जाऊ शकत नाही, कारण भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंट वगैरे होताना त्यांना अडचण निर्माण होऊ शकेल. एक खाडी किनारा, समुद्र किनारा किंवा नॅशनल पार्क, ह्या तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क किंवा नॅशनल हायवे ह्या परिसरातूनच आपण रोपवे नेऊ शकतो. त्यासाठी सर्वेक्षण करायची एजन्सी म्हणजे DPR बनवण्याचे त्यांनी आदेश दिलेले, जेणेकरून DPR बनेल आणि DPR बनवल्यानंतर कुठल्या संस्थेनं हे काम करावं हे निश्चित होईल आणि त्या माध्यमातून एकतर BOT तत्वावर किंवा मग केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक जे पाठबळ आहे त्यातून हा प्रकल्प राबवण्यात यावा असं त्यांचंही मत ठरलं. त्यांनी तर मला एक सूचना केली, अरे आपण असं करू शकतो का की अटल सेतू आहे किंवा कोस्टल रोड आहे, ह्या कोस्टल रोडमध्ये आपण ऑलरेडी कॉलम पोझिशन निश्चित केलेली आहे, ते जमिनीखाली गेलेले आहेत, हेवी कॉलम्स आहेत, चांगले बीम्स त्यावर दिलेले आहेत आणि अटल सेतूमध्ये जर आपण पॅरलल त्याच अटल सेतूच्या कॉलमवर आपण केबल नेली तर केबल कार नेली तर चालू शकेल का, किंवा आपण जो नरिमन पॉईंटपासून पूर्ण पुढे डहाणूपर्यंत किंवा वाढवण बंदरापर्यंत आपण हा तो कोस्टल रोड नेतोय, तर त्याच कोस्टल रोडवर आपण प्रोव्हिजन करू शकता का कॉलम पोझिशन करून, की जेणेकरून वरनं केबल कार जाईल, खालनं मेट्रो जाईल, गाड्या जातील, अशा पद्धतीचं काही योजना करू शकतो का. ती माहिती जमा करण्यासाठी आणि त्याची सर्वेक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीकडे देण्याचं सांगितलेलं आहे आणि ते सर्वेक्षण आल्यानंतर मग आपण ठरवू की कुठल्या कुठल्या मार्गातून आपण केबल कार नेणार आहोत.
मराठी भाषेला 8 फेस्टिवलला साधारण किती गर्दी होईल अशी अपेक्षा? दरवर्षी 1 लाखाच्या आसपास फुटफॉल आमचा रोज असतो. याही वर्षी तेवढाच फुटफॉल होईल असा अंदाज आहे, किंवा त्यापेक्षा जास्त वाढू शकतो. आणि येणाऱ्या प्रत्येकाला जेवढं काही कला विषयक प्राधान्य द्यायचं तेवढं प्राधान्य आम्ही देणार आहोत. सर, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, मात्र जिगार निघाला होता उद्या सामान्य. नाही, मराठी भाषेला आता संस्कृती संस्काराचे धडे मंत्र्यांना देणं गरजेचं आहे. संजय राऊतांकडनं आम्ही भरपूर काही धडे गेल्या अनेक वर्षापासून घेतलेले आहेत. त्याचंच म्हणजे आम्ही माहिती सर्वसामान्य जनतेला देत आहोत. याचं कारण असं आहे की आजपर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये ज्या काँग्रेसबरोबर शिवसेनेनं आता महाविकास आघाडी स्थापन केली होती, त्या काँग्रेसकडे सर्वसामान्य मराठी माणूस आशेनं बघत होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. किंबहुना राजकीय पक्षाचे नेते मंडळी कमी, परंतु महाराष्ट्रातील प्रामुख्यानं जे साहित्यकार आहेत, जे पत्रकार आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांनी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी केली होती. किंबहुना साहित्य संमेलनामध्ये किंवा विविध कार्यक्रमांमध्ये ठराव पारित केले होते. मला वाटतं की आजपर्यंत साहित्य संमेलनांमध्ये जेवढे साहित्य संमेलन झाले असतील त्या प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हा ठराव केलेला आहे. आणि तो ठराव केंद्राकडे पाठवलेला मी अभिनंदन करतो. नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो, आमच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीसांचं आणि अजितदादा पवारांचं, की त्यांच्या कार्यकाळामध्ये, आणि प्रामुख्याने मला अभिमान आहे की एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला आहे. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी ती बोलीभाषा आम्ही मागणी करत होते. ती मागणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे संजय राऊत काही म्हणू द्या, संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट नेहमी केले जातं, कारण काहीतरी त्यांनाच सकाळी सकाळी बोलायचं असतं म्हणून ते बोलतात. परंतु मी उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं ठाणेकरांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो. सरनाईक साहब, आपने काशी के घाट की तर्ज पर यहाँ भी एक घाट बनवाया उपवन में, और वहाँ जिस तरह से गंगा आरती वगैरह होती है सरयू घाट से, उस तरह का आपने संस्कृति आर्ट फेस्टिवल के माध्यम से कुछ आरती वगैरह की इस तरह की व्यवस्था? देखिए, महाआरती तो आपको पता है कि वाराणसी में जब भी अयोध्या में राम मंदिर का निर्माण हो रहा था तो उस वक्त हमने महाआरती का आयोजन किया था. और मैंने ये भी कहा था कि हर साल हम किसी एक दिन ऐसे साल में एक बार महाआरती का आयोजन करेंगे. और मराठी खासकर महाराष्ट्र की एक संस्कृति है कि हम जब भी आषाढ़ी एकादशी होता है तो आषाढ़ी एकादशी के दिन हम यहाँ पे विट्ठल जी की मूर्ति की प्रतिष्ठापना करने वाले, जो 60 फुट की विट्ठल जी की मूर्ति होगी, जो उपवन में हमने ऑलरेडी ऑर्डर दिया है, वो बनके 2 महीने में रेडी हो जाएगी. क्योंकि जो घटना घटी थी छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरने के बाद, तो उसके बाद में वो स्ट्रक्चरल ऑडिट हमने करके वो विट्ठल जी की मूर्ति जो है 60 फीट की है, तो वो आ जाएगी 2 से 2.5 महीने में. तो उसकी प्रतिष्ठापना करने के बाद हर आषाढ़ी एकादशी के दिन हम महाआरती करेंगे. और खासकर एक बात मैं कहना दिल से मुझे अच्छा लगता है कि अहिल्या देवी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, इनका नाम हमने उपवन घाट को दिया है. और कुछ ऐसी चीज़ें हैं जो हमें बाद में भी पता चला, और आप लोगों को भी पता, आप तो खास उत्तर प्रदेश से हो, इसलिए आपको कहता हूँ कि बनारस घाट का निर्माण भी अहिल्याबाई होळकर जी ने किया है. तो राज्य के ये खाली राज्य में नहीं हमारी अहिल्याबाई होळकर परिचित थी, बल्कि देश की विभिन्न जगहों पे जहाँ पे घाट बनाया जाता है, जहाँ पे मंदिर बड़े बड़े पत्थर के बनाए जाते हैं, वो अहिल्या देवी होळकर जी ने बनाया. तो मैं खुशनसीब हूँ कि उनका नाम मैं उपवन घाट को मैं दे पाया. और उनकी तरह हम आगे भी ऐसे ही घाट भविष्य में बनाते रहेंगे, क्योंकि ये घाट भी हमने बनारस घाट के धरती पे ही बनाया है. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवरती टीका केलेली आहे. ते एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये, अरे माझं काय म्हणणं आहे बाबा, आपण फेस्टिवलचं चांगलं करूया ना काहीतरी. हाँ, हिंदी में हम बताएंगे कि कल आदरणीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के शुभ हाथों से हम ये फेस्टिवल का उद्घाटन करेंगे शाम को 5 बजे. और जो ठाणे के अलग अलग भाषिक और प्रांतिक जो लोग हैं उनका बहुत ही अच्छी तरह से हम
स्वागत करेंगे। उनकी एक रैली निकलेगी, बच्चों की रैली निकलेगी और बहुत अच्छी तरह से उनका स्वागत करके हम शाम को 6:30 बजे शोभा मुद्गल जी जो पद्मश्री है उनका कार्यक्रम गाने का होगा और उनका सम्मान भी किया जाएगा शिंदे साहब के हाथों से। तो ये फेस्टिवल का 11वां साल है और इस 11वें साल के दौरान हम बहुत सारे कलाकारों को यहाँ पे आमंत्रित किया। उन्होंने उनकी कला भी पेश की, चाहे पद्मश्री हो, पद्म विभूषण हो, बहुत सारे कलाकार यहाँ पे आए और खासकर हम रेड्डी जी का दिल से धन्यवाद देते हैं कि उनका कला दालन ये साल बहुत ही फेमस होगा, क्योंकि 1894 से लेके 2024 तक का जो इतिहास है, उनके जो फ्रेम्स लगाए, पेंटिंग जो लगाए, उनके माध्यम से दिखेगा। सरस्वती की जो मूर्ति, हम बचपन में स्कूल में जाते थे, वो मूर्ति को प्रणाम करके या वो फ्रेम को प्रणाम करते हम आगे स्कूल में जाते थे। ऐसी बहुत सारी चीज़ें हैं और बहुत सारी ऐसी कलाविष्कार है जो उनके माध्यम से 102 फ्रेम उन्होंने वहाँ पे रखे। तो ये आकर्षण होगा और खासकर हमारे उप मुख्यमंत्री जी कल उद्घाटन करने के बाद 11 तारीख को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने आने का आश्वासन दिया और 12 या 13 तारीख को अजित दादा पवार जो उप मुख्यमंत्री जी है वो भी आने का उन्होंने आश्वासन दिया। तो इस कलाकारों के साथ राजनेता भी ये फेस्टिवल में आएंगे और इसके माध्यम से हम ये फेस्टिवल दिन ब दिन आगे और ठाणे की जनता नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र की जनता को ये और भी आकर्षण का केंद्र बिंदु बनाने के लिए हम फेस्टिवल के लिए मेहनत करें। नहीं, फास्टैग तो अनिवार्य करना जरूरी है। आप जानते हो कि ये फास्टैग नहीं होने की वजह से ट्रैफिक की समस्या पूरी महाराष्ट्र में बहुत बड़े पैमाने पे चल रही है और मुझे तो अभी परिवहन का कार्यभार स्वीकारे हुए 2 हफ्ते हो गए, मगर आगे आगे देखिए अभी प्रताप सरनाईक को अगर उस खाते का मंत्री बनाया तो कुछ सोच समझ के बनाया रहेगा हमारे नेताओं ने। तो उनका जो सोच है और उनका जो विचार है उससे कई गुना ज़्यादा प्रताप सरनाईक उसमें चेंजेस करके दिखाए गए। आपको मैं अभी बोलता नहीं हूँ मगर करके दिखाऊंगा, क्योंकि आज तक का इतिहास है प्रताप सरनाईक बोलता नहीं बल्कि करके दिखाता है। जो मैं आश्वासन देता हूँ उससे कई गुना ज़्यादा करने की ताकत रखता हूँ और निश्चित रूप से पूरा एसटी का जो आज जो फेस दिख रहा है वो फेस चेंज करने की जो मुझे जिम्मेदारी दी है वो मैं 100% पूरी करूँगा। कुछ नहीं हो, सब फ्रॉड है। बहुत 2 सालों से वो चल रहा है। हमेशा जब भी फेस्टिवल अपना जो डेट आती है वो डेट में कुछ ना कुछ वो बताते हैं और ठाणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने जो ज़मीन है उसके ऊपर कंस्ट्रक्शन टीडीआर के माध्यम से वो जो ज़मीन है वो डेवलप करने को दे दी है और कुछ ये क्रिश्चियन दफन भूमि का या क्रिश्चियन लोगों का उनका कोई संबंध नहीं। 1-2 लोग हैं जो हाई कोर्ट में जाते हैं और खुद के पब्लिसिटी के लिए वो पिटीशन फाइल करते हैं और ठाणे कॉरपोरेशन बार बार उनको वो जवाब दे रहा है कि ऐसी कुछ भी घटनाएं या और ऐसी कुछ भी चीज़ें नहीं है। फिर भी पर्सनल कुछ लोगों का इंटरेस्ट होता है उसकी वजह से करते हैं। नहीं, मेरे ऊपर कुछ भी आरोप नहीं, आपको शायद पता नहीं रहेगा, मेरे ऊपर कुछ भी आरोप नहीं है उसमें ऐसा। अरे भाई साहब, उसमें मेरे ऊपर कुछ भी आरोप नहीं। उन्होंने ऐसा कहा कि बालाजी इंटरप्राइजेस जो है वो जगह यूज करिए, मगर उनको पता नहीं है कि बालाजी इंटरप्राइजेस की ही वो जगह थी जो कॉर्पोरेशन को हँडओव्हर की है। सर, हेच मराठीमध्ये दफनभूमीबाबत हायकोर्टाच्या महानगरपालिकेला ताब्यात घेण्यासाठी आणि त्याला करडा बांधण्यासाठी ऑर्डर प्रामुख्यानं जी लोक पिटिशन करण्याला हायकोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांना कदाचित कल्पना नसेल की बालाजी इंटरप्राइजेस ही कंपनी आहे, त्यांनीच ह्या ठिकाणी दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रस्ताव केला आणि ठाणे शहरात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्यांना दफनभूमी, स्मशानभूमी, जैन समाजाकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी 500 मीटरची जागा दिलेली आहे, कब्रस्तान करता आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे, त्याचबरोबर जे लिंगायत समाजाचे लोक आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे। ही जी जागा होती ती बालाजी इंटरप्राइजेसनं ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करून ह्या टीडीआरच्या कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या मोबदल्यामध्ये ती डेव्हलपमेंट सुद्धा चालू केलेली आहे। काही ठाण्यातील काही लोक जी कुठल्या पार्टीशी संबंधित असतात त्यांना पर्सनल इंटरेस्ट म्हणून ही पिटिशन त्यांनी फाईल केलेली आहे आणि प्रत्येक तारखेला वेगवेगळे ॲफिडेव्हिट सादर करतात। आधी त्यांनी विहंग कन्स्ट्रक्शन कंपनीवर आरोप करून पिटिशन फाईल केली होती। कालच्या पिटिशनमध्ये त्यांनी विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलेलं आहे आणि कोर्टाकडे अनुमती मागितलेली। त्यामुळे ठीक आहे, राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतात त्यामुळे त्यांच्यावर हे आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु
ठाणेकरांना, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की प्रताप सरनाईकनी जे डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलेलं आहे त्यासाठी कधीही अशा चुकीच्या कामाचा वापर त्यांनी केला नाही. इवन आपलं जो आर्ट फेस्टिवल होतं त्या आर्ट फेस्टिवलची जागा कुठल्या तरी आदिवासीची आहे म्हणून तो प्रेस कॉन्फरन्स घेत होता, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी TILR करून सांगितलं की नाही ही जागा महापालिकेचीच आहे म्हणून आम्ही आर्ट फेस्टिवलच्या जागेला परवानगी त्यांच्याकडनं घ्यायची गरज नाही आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं कुंपण भिंत मारून घेतली आणि आता त्या ठिकाणी आर्ट फेस्टिवल करतो. त्यामुळे ह्या गोष्टी होतच राहतात, त्या गोष्टीला सामोरं आम्ही जात असतो. सर, महायुतीला दिलासा मिळालेला आहे. महाविकास आघाडीची राज्यपालांचं 12 आमदारांची जी याचिका होती ती हायकोर्टाने फेटाळली आहे. आनंद आहे या गोष्टीचा. म्हणजे आमचे आता 7 आमदार गेले, अजून 5 आमदार आमचे जातील. त्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ जे विधान परिषदेतलं अजून चांगलं होईल आणि अजूनही चांगले विकास कामं आम्ही ह्या राज्यासाठी करू. भाजप स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे. मुंबईमध्ये भाजपची ताकद मोठी आहे असं नारायण राणे म्हणालेले आहेत. मुंबईमध्ये भाजप स्वबळावर लढते. बघा, हा निर्णय जो आहे तो सर्वतोपरी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या ह्या महायुती सरकारचा आहे. परंतु आजची जर परिस्थिती बघितली, प्रत्येक पक्षाला असंच वाटत असतं की आमचा पक्ष हा फार मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे राज्यामध्ये, हे आम्ही पण मान्य करतो, पण त्याच खालोखाल शिवसेनेची ताकदसुद्धा मोठी आहे. आम्ही धाकटा भाऊ म्हणून त्यांच्यासोबतच राहू आणि भविष्यामध्ये महायुतीमधूनच आम्ही पूर्ण राज्यामध्ये दुसऱ्या निवडणुकासुद्धा पार पाडू असं आम्हाला वाटतं. ठीक आहे, काही ठिकाणी स्थानिक लेवलला जर काही नेत्यांची, काही कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ते आम्ही त्याचा विचार करू, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये भले काही नेते मंडळी जरी एकला चलोरेची भूमिका घेत असेल तरी आम्ही आमची भूमिका मात्र महायुतीमध्ये लढण्याचीच आहे. आनंद ह्या गोष्टीचा आहे की चुका ह्यांना भविष्यामध्ये होऊ नये आणि वर्तमान काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये ज्या चुका केल्या त्याची आज आता त्यांना जाणीव होत आहे की नाही आपण चुका केल्या आणि त्यामुळे आपण काही करू शकलो नाही आणि आपलं जे 57चं असलेलं संख्याबळ 20 वर आलंय, ही चुनूक त्यांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढलेल्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की नाही भूतकाळामध्ये ज्या चुका झाल्या भविष्यामध्ये परत होऊ नये यासाठी वर्तमान काळाचा ते जर आधार घेत असतील तर चुकीचं नाही आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गणेश नाईकांनी टीका केलेली आहे. एकनाथ शिंदेच्या काळामध्ये आडागोंदी कारभार झालेला आहे अशा प्रकारची टीका जी आहे त्यांनी केलेली आहे. आम्ही वेळ मारून पुढे नेली नसताना अनेक गोष्टी घडल्या. नाही, ठीक आहे, ही गणेश नाईकांची नवी मुंबईपर्यंतची भूमिका त्यांची असेल, परंतु हे राज्यातील जनतेला माहिती आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुका झाल्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या ह्या आमच्या महायुतीला प्रचंड बहुमत जनतेनं दिलं. ते काय कुणाचा चेहरा बघून न दिलं, तो चेहरा फक्त होता एकनाथ संभाजी शिंदे यांचा. आणि लाडक्या बहिणींनी जेवढं प्रेम एकनाथ शिंदे साहेबांवर केलं आणि राज्यातील जनतेने जेवढं प्रेम एकनाथ शिंदे साहेबांवर केलं आजपर्यंतच्या काळामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांवर केलं नव्हतं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना जर अशा प्रकारचं वक्तव्य करून कोणी दिवसात असेल तर त्याचा परिणाम काही होणार नाही, परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व ह्या राज्यातील जनतेने स्वीकारलं. सर, शेवटचा प्रश्न, तुम्ही परिवहन मंत्री परिवहनचा चार्ज घेतल्यानंतर आपण ऍक्शन मोडमध्ये विविध ठिकाणच्या डेपोवरती जे आहे व्हिजिट केलं, अचानकपणे व्हिजिट केलं, परंतु काही दिवसांपूर्वी चिपळूणचा आकार असेल, त्याची दुरावस्था असेल, अजून काही ठिकाणचे राज्यात. सर, कोपरची परिस्थिती तशीच आहे. प्रवाशांच्या आणि कर्मचारी बघा, एका दिवसात तर कुठल्याही आगारामध्ये फरक पडणार नाही, परंतु मी माझ्या पद्धतीनं जसा मला एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश होता त्यानुसार मी सगळीकडे चालू केलेलं आहे. आता तर शहरी भाग झाले, नंतर मी पनवेल, खोपोली ह्या भागात सुद्धा गेलेलो आहे. काही थोड्याफार प्रमाणात फरक त्या ठिकाणी जाणवतोय, परंतु ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही म्हणताय ती नाकारता येणार नाही की अतिशय दारुण अवस्था आपल्या राज्यातील ST महामंडळाची आणि प्रामुख्याने ह्या सगळ्या स्थानकाची किंवा बस स्टॉपची झालेली आहे. लगेच सुधारणा तर त्या ठिकाणी सगळीकडे होणं तुम्ही अपेक्षा पण करू नका, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की प्रताप सरनाईकच्या कार्यकाळामध्ये STचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय प्रताप सरनाईक गप्प बसणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.